नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत EVS पार्ट 3 क्वेश्चन आंसर सीरीज। तर चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, कक्षा 5 में शिक्षक बच्चों को स्थानीय तालाब का अध्ययन करवाते हैं, यह किस उद्देश्य को दर्शाता है? ऑप्शन ए रटने की क्षमता, ऑप्शन बी पर्यावरणीय जागरूकता, ऑप्शन सी परीक्षा की तैयारी, ऑप्शन डी अनुशासन। मित्रांनो 5 सेकंद आहेत आपल्याकडे, आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि असे 30 प्रश्न आपण घेणार आहोत आणि 30 प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे पर्यावरणीय जागरूकता। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, यदि किसी क्षेत्र में पेड़ काटे जाए और वर्षा सामान्य हो तो सबसे पहला प्रभाव क्या होगा? ऑप्शन ए तापमान बढ़ना, ऑप्शन बी भूजल स्तर बढ़ना, ऑप्शन सी मिट्टी अपरदन, ऑप्शन डी फसल उत्पादन बढ़ना। तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ही PDF तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल होणार आहे, तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं आहे। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी मिट्टी अपरदन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 3, कथन दिलेला आहे जैव विविधता पारिस्थितिकी तंत्र को स्थिर बनाती है। जैव विविधता परिस्थितिकी तंत्र को स्थिर बनाती है। कारण दिलेलं आहे त्याचं विभिन्न जीव एक दूसरे पर निर्भर रहते हैं। त्याचा ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन ए और आर सही, आर ए की सही व्याख्या करता है, ऑप्शन बी ए सही आर गलत, ऑप्शन सी ए गलत आर सही, ऑप्शन डी दोनों गलत। मित्रांनो अशा प्रकारचे जे प्रश्न असतात कथनकारांचे, अनुमानकारांचे, आदर्शन रिझनचे, हे आपल्याला नीट बघायचं आहे, नीट वाचायचं आहे, नीट विचार करायचा आहे आणि जास्त वेळ पण द्यायचा नाही आहे, फास्टमध्ये उत्तर द्यायचं आहे। नीट व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर बरोबर परीक्षेमध्ये द्यायचे आहेत। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए और आर सही और आर एक ही सही व्याख्या करता है। पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4, बच्चे को पानी की बचत सिखाने का सबसे प्रभावी तरीका कौन सा है? ऑप्शन ए परिभाषा लिखवाना, ऑप्शन बी पोस्टर दिखाना, ऑप्शन सी स्वयं उदाहरण प्रस्तुत करना, ऑप्शन डी परीक्षा लेना। तर मित्रांनो तुम्हाला इथं माहीत आहे परिभाषा लिखवाना, पोस्टर दिखाना, परीक्षा लेना हे तेवढे इफेक्टिव्ह नाहीत मित्रांनो आणि काही निगेटिव्ह शब्द पण आहेत, पण हे ऑप्शन सी स्वयं उदाहरण प्रस्तुत करना हे खूप सकारात्मक उत्तर दिसते मित्रांनो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी राहणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। शहरीकरण का सबसे पर्यावरणीय प्रभाव कौन सा है? ऑप्शन ए रोजगार बढ़ना, ऑप्शन बी प्रदूषण में वृद्धि, ऑप्शन सी शिक्षा का विकास, ऑप्शन डी स्वास्थ्य सुधार। तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो कमेंटमध्ये यस टाईप करा, YES प्लीज मित्रांनो, जर आवडत असेल तर टाईप करा, व्हिडिओला लाईक करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी प्रदूषण में वृद्धि। पुढचा प्रश्न बघूया। यदि किसी गांव में अधिक उर्वरक का प्रयोग हो रहा है तो किस समस्या की संभावना अधिक है? ऑप्शन ए जल प्रदूषण, ऑप्शन बी वायु प्रदूषण, ऑप्शन सी ध्वनि प्रदूषण, ऑप्शन डी मृदा अपरदन नहीं होगा। उत्तर काय असणार आहे मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए जल प्रदूषण। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7, आदर्शन दिलेला आहे आपल्याला वर्षा जल संचयन आवश्यक है, त्याचा रिझन दिलेला आहे इससे भूजल स्तर बढ़ता है। ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए और आर सही और आर ए की व्याख्या, ऑप्शन बी ए सही आर गलत, ऑप्शन सी ए गलत आर सही, ऑप्शन डी दोनों गलत। मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए और आर सही आर ए की व्याख्या। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 8, EVS में परियोजना कार्य का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए अंक बढ़ाना, ऑप्शन बी पुस्तकीय ज्ञान, ऑप्शन सी अनुभव आधारित सीख, ऑप्शन डी समय पास। तर मित्रांनो काय राहणार आहे याचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो अंक बढ़ाना, समय पास आणि फक्त पुस्तकीय ज्ञान हे गोष्टी नाही मित्रांनो, तर सी अनुभव आधारित सीख। पुढचा प्रश्न बघूया। किसी बच्चे को कचरा प्रबंधन सिखाने हेतु कौन सी गतिविधि उपयुक्त है? ऑप्शन ए निबंध लेखन, ऑप्शन बी कचरे का वर्गीकरण, ऑप्शन सी प्रश्नोत्तर, ऑप्शन डी पाठ याद कराना। तर मित्रांनो तुम्हाला इथे माहीतच आहे पाठ याद कराना निगेटिव्ह शब्द आला, प्रश्नोत्तर पण तेवढं काही व्यवस्थित नाही आणि निबंध लेखन पण नाही। तर मित्रांनो ऑप्शन बी कचरे का वर्गीकरण हे सगळ्यात योग्य ऑप्शन इथे आपल्याला वाटत आहे, म्हणून याचं उत्तर ते राहणार आहे बी ऑप्शन। प्रश्न क्रमांक 10, प्राकृतिक संसाधनों का विवेकपूर्ण उपयोग सिखाने का सर्वोत्तम तरीका है? ऑप्शन ए भाषण, ऑप्शन बी उदाहरण आधारित चर्चा, ऑप्शन सी परीक्षा, ऑप्शन डी गृह कार्य। तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे ऑप्शन बी उदाहरण आधारित चर्चा। प्रश्न क्रमांक 11, यदि वन क्षेत्र घटते जाए तो सबसे पहले कौन सी समस्या उत्पन्न होगी? ऑप्शन ए जल संकट, ऑप्शन बी जैव विविधता ह्रास, ऑप्शन सी औद्योगिकरण, ऑप्शन डी जनसंख्या वृद्धी। तर मित्रांनो सांगायचं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा, व्हिडिओला लाईक करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी जैव विविधता ह्रास। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 12, आदर्शन दिलेला आहे
प्रदूषण मानव स्वास्थ्य को प्रभावित करता है, त्याचं रिझन दिलेलं आहे, प्रदूषित वायु श्वसन रोग उत्पन्न करती है. ऑप्शन ए और आर सही, आर ए की सही व्याख्या. ऑप्शन बी ए सही आर गलत. ऑप्शन सी ए गलत आर सही. ऑप्शन डी दोनों गलत. काय असणार आहे मित्रांनो सांगायचं आपल्याला. 18 डिसेंबर शेवटची तारीख आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए और आर सही, आर ए की सही व्याख्या करता है. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. ईवीएस पढ़ाते समय स्थानीय उदाहरणों का प्रयोग क्यों आवश्यक है. ऑप्शन ए पाठ्यक्रम पूरा करने हेतु. ऑप्शन बी बच्चे आसानी से जोड़ पाते हैं. ऑप्शन सी समय बचाने हेतु. ऑप्शन डी मूल्यांकन हेतु. प्रश्न क्रमांक 13 चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी बच्चे आसानी से जोड़ पाते हैं. पाठ्यक्रम पूरा करने हेतु निगेटिव्ह, समय बचाने हेतु निगेटिव्ह, मूल्यांकन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह फक्त ऑप्शन बी आहे इथे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. जल संरक्षण से संबंधित गलत कथन कौन सा है. ऑप्शन ए वर्षा जल संचयन उपयोगी है. ऑप्शन बी पानी असीमित संसाधन है. ऑप्शन सी पानी का पुनः उपयोग किया जा सकता है. ऑप्शन डी टपक सिंचाई प्रभावी है. तर मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी पानी असीमित संसाधन है. पुढचा प्रश्न बघूया. ईवीएस में फील्ड विजिट का उद्देश्य है. ऑप्शन ए मनोरंजन. ऑप्शन बी व्यावहारिक अनुभव. ऑप्शन सी परीक्षा से बचाव. ऑप्शन डी समय की पूर्ती. काय असणार आहे सांगायचं आहे मित्रांनो 15व्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी व्यावहारिक अनुभव. सिरीज आवडत असेल तर यस टाइप करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. किसी नदी में मछलियों की संख्या अचानक घटने का संभावित कारण क्या हो सकता है. ऑप्शन ए जल प्रदूषण. ऑप्शन बी वर्षा. ऑप्शन सी तापमान सामान्य होना. ऑप्शन डी मिट्टी उपजाऊ होना. तर मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए जल प्रदूषण. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आदर्शन दिलेला आहे. पुनर्चक्रण पर्यावरण संरक्षण में सहायक है. ऑप्शन याचे रीजन दिलेले आहेत. इससे कचरे की मात्रा कम होती है. ऑप्शन ए और आर सही, आर ए की व्याख्या. ऑप्शन बी ए सही आर गलत. ऑप्शन सी ए गलत आर सही. ऑप्शन डी दोनों गलत. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए सही, ए और आर सही, आर ए की व्याख्या. पुढचा प्रश्न बघूया. ईवीएस में समूह कार्य से बच्चों में कौन सा गुण विकसित होता है. ऑप्शन ए प्रतिस्पर्धा. ऑप्शन बी सहयोग. ऑप्शन सी अकेलापन. ऑप्शन डी भय. तर मित्रांनो निगेटिव्ह शब्द आपल्याला माहीत आहे प्रतिस्पर्धा, अकेलापन आणि भय. पॉझिटिव्ह उत्तर एकच राहणार आहे ऑप्शन बी सहयोग. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. ध्वनी प्रदूषण का मुख्य स्रोत क्या है. तर याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी वाहन. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. यदि विद्यालय में अधिक कूड़ा जमा हो तो शिक्षक को सबसे पहले क्या करना चाहिए. ऑप्शन ए शिकायत करना. ऑप्शन बी सफाई अभियान चलाना. ऑप्शन सी परीक्षा लेना. ऑप्शन डी नोटीस लगाना. तर काय असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी सफाई अभियान चलाना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. ईवीएस में सतत विकास का अर्थ है. ऑप्शन ए केवल आर्थिक विकास. ऑप्शन बी संसाधनों का अत्यधिक उपयोग. ऑप्शन सी वर्तमान व भविष्य की जरूरत का संतुलन. ऑप्शन डी केवल औद्योगिक विकास. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी वर्तमान व भविष्य की जरूरतों का संतुलन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. आदर्शन दिलेला आहे. पेड़ वर्षा को प्रभावित करते हैं. रीजन दिलेला आहे. पेड़ वाष्पोत्सर्जन में सहायक होते हैं. ऑप्शन ए और आर सही, आर ए की व्याख्या. बी ऑप्शन बी ए सही आर गलत. ऑप्शन सी ए गलत आर सही. ऑप्शन डी दोनों गलत. मित्रांनो काय उत्तर असणार आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए और आर सही, आर ए की व्याख्या. पुढचा प्रश्न बघूया. बच्चों में पर्यावरण के प्रति जिम्मेदारी विकसित करने का सर्वोत्तम तरीका क्या है. ऑप्शन ए डर दिखाना. ऑप्शन बी नियम थोपना. ऑप्शन सी सहभागिता. ऑप्शन डी दंड. काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर डर निगेटिव्ह शब्द आला मित्रांनो. नियम थोपना निगेटिव्ह आलं. दंड निगेटिव्ह आलं. सहभागिता ऑप्शन सी इज द राइट आंसर. पुढचा प्रश्न बघूया. जल चक्र का कौन सा चरण जल को पुनः पृथ्वी पर लाता है. ऑप्शन ए बाष्पीकरण. ऑप्शन बी संगणन. ऑप्शन सी वर्षण. ऑप्शन डी संग्रहण. तर सांगायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 24चं उत्तर. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी वर्षण. प्रश्न क्रमांक 25 बघूया. प्रश्न क्रमांक 25. ईवीएस पाठ्य पुस्तक में खुले प्रश्न क्यों दिए जाते हैं. ऑप्शन ए उत्तर कठिन बनाने हेतु. ऑप्शन बी सोचने की क्षमता बढ़ाने हेतु. ऑप्शन सी समय नष्ट करने हेतु. ऑप्शन डी अंक काटने हेतु. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे उत्तर कठीण बनाना निगेटिव्ह आलं. समय नष्ट करने हेतु निगेटिव्ह आलं. अंक काटणे हेतु निगेटिव्ह आलं. पॉझिटिव्ह फक्त एकच आहे ऑप्शन बी सोचने की क्षमता बढ़ाने हेतु. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो.
किसी बच्चे को ऊर्जा संरक्षण सिखाने का व्यावहारिक तरीका क्या है? ऑप्शन ए परिभाषा, ऑप्शन बी पोस्टर, ऑप्शन सी अनावश्यक बल्ब बंद कराना, ऑप्शन डी परीक्षा। तर मित्रांनो, किसी बच्चे को ऊर्जा संरक्षण सिखाने का व्यावहारिक तरीका बताना है आपको। कमेंट सेक्शन आपके लिए खुला है। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी अनावश्यक बल्ब बंद कराना। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 27, प्रदूषण का दीर्घकालीन प्रभाव कौन सा है? ऑप्शन ए तात्कालीन असुविधा, ऑप्शन बी जलवायु परिवर्तन, ऑप्शन सी मनोरंजन, ऑप्शन डी रोजगार। काय उत्तर राहणार आहे सांगायचं मित्रांनो। प्रश्न क्रमांक 27चं उत्तर राहणार आहे जलवायु परिवर्तन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 28, अजर्शन स्थानीय संसाधनों का ज्ञान ईवीएस का आधार है। आर रीजन बच्चे अपने आसपास से बेहतर सीखते हैं। ऑप्शन ए और आर सही, आर ए की व्याख्या। ऑप्शन बी ए सही आर गलत, ऑप्शन सी ए गलत आर सही, ऑप्शन डी दोनों गलत। काय उत्तर सांगायचं मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए और आर सही आर ए की व्याख्या। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 29, ईवीएस में मूल्यांकन का सही तरीका कौन सा है? ऑप्शन ए केवल लिखित परीक्षा, ऑप्शन बी केवल मौखिक, ऑप्शन सी निरंतर और व्यापक, ऑप्शन डी केवल गृहकार्य। तर मित्रांनो केवल लिखित, केवल मौखिक आणि केवल गृहकार्य हे तिन्ही निगेटिव्ह आहेत मित्रांनो, पॉझिटिव्ह एकच आहे निरंतर और व्यापक। तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर ऑप्शन सी राहणार आहे। आपण शेवटच्या प्रश्नाकडे आलो मित्रांनो। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जर सिरीज आवडत असेल तर यस टाईप करा। PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपल्या जॉब स्टेशन आरला मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 30, पर्यावरण शिक्षा का अंतिम उद्देश्य क्या है? ऑप्शन ए परीक्षा पास करना, ऑप्शन बी जागरूक नागरिक बनाना, ऑप्शन सी नौकरी दिलाना, ऑप्शन डी पाठ पूरा करना। तर मित्रांनो परीक्षा पास करना निगेटिव्ह, पाठ पुरा करना निगेटिव्ह, नोकरी गरज आहे आपल्याला पण या प्रश्नामध्ये याची गरज नाही, पण ऑप्शन बी जागरूक नागरिक बनाना सगळ्यात महत्त्वाचं कार्य हे राहणार आहे मित्रांनो। तर प्रश्न क्रमांक 30चं उत्तर राहणार ऑप्शन बी जागरूक नागरिक बनाना। तर मित्रांनो थँक्यू व्हेरी मच। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत येण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। ही सिरीज आवडत असेल तर कृपया करून यस टाईप करा। थँक्यू सो मच।